मंडळी, पौर्णिमा स्टुडिओची निर्मिती असलेला घरत गणपती हा चित्रपट, या चित्रपटाची आज सुंदर स्टोरी आपण जाणून घेत आहोत। यातील प्रमुख कलाकार आहेत निकिता दत्ता, भूषण प्रधान, संजय मोने, शुभांगी लाटकर, डॉक्टर शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, शुभांगी गोखले, परी तेलंग, रुपेश बने, आशिष पाथोडे, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नम, अश्विनी भावे, अजिंक्य देव या कलाकारांसोबत सुरू झालेला हा चित्रपट माझे कोकणचो रुबाब भारी, माझे कोकणचो रुबाब भारी या गाण्याने चित्रपटाची सुंदर अशी सुरुवात होते। मालवण चिपळूण कोकण भारी, माझे कोकण गावांचो दिमाग भारी, येते भारी गणपतीची स्वारी, तुम्ही मुंबई पुण्याचे रस्ते सोडा, माझे कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी, असं सुंदर गाणं होतं आणि चित्रपटाची सुरुवात होते। ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं तुकोबराय म्हणून गेले। परमेश्वराने ठेवले तसंच राहायचं आणि आहे त्यातच समाधान मानायचं। पण ही वेळ त्या अनंतावरच आली तर? मंडळी, असंच काहीतरी घरतांच्या घरी घडलंय। घरत कुटुंबातले सगळे गणपती बाप्पा आणायला गेलेले असतात। तिथे शरद म्हणतो, भाऊ आपण आपणशी बोलूया ना गणपती बाप्पाविषयी, पैसे कोण देणार, किती दिवसाचा गणपती बसवायचा। भाऊ म्हणतात, अरे आता गणपती घ्यायला आलो आहे आपण, नंतर बोलूया ना या विषयावर। या संवादानंतर गणपती घेऊन सगळे घरी निघालेले असतात। घरावर पाठी आहे श्री जयवंतराव घरत आणि सौ जानकी घरत। घरातली मोठी सुनबाई आरतीचं तयार करते आणि आईलाही धाकटी सून म्हणजे अश्विनी भावे धाकटी सून दाखवलेली आहे। ती आरतीचं ताट घेऊन बाहेर सासूबाईंना नेऊन देते आणि त्यांना सांगते, बघा मी गणपतीची तयारी केली। खरं तर ती काही काम करत नसते, पण दाखवते की सगळं मीच करते। घरातल्या आजी म्हणतात, अगं गणपतीत सजावट नाही, भक्तांचा भाव बघत असतो। अगं बाई, तू नसशील तर कसं होईल गं घरामध्ये काम। गणपतीच्या स्वागताला सगळे दारात उभे असतात। गणपती बाप्पाची मूर्ती समोरून येत असते आणि गणपती ज्याच्या हातात असतो त्याचा पाय घसरण्यासाठी, तेवढ्यात ती मूर्ती सावरण्यासाठी दुसरे 2 हात लागतात। ते असतात चित्रपटाच्या हिरोचे, म्हणजेच भूषण प्रधानचे। अहिल्या म्हणते, केतन अगदी वेळेवर आलास बरं का तू। माई म्हणतात, वेळेवर नाही, अगदी देवासारखा आलास बघतो। गणपती बाप्पाचं औक्षण करतात आणि मूर्ती आतमध्ये घेऊन जातात। घरात प्रवेश करणार तेवढ्यात मागे एक मुलगी हात जोडून उभी असते। सगळ्यांचे डोळे तिच्याकडे वळतात। अहिल्या तिला विचारते, कोण तुम्ही, इकडे कशा, कोण हवं आहे तुम्हाला। तेवढ्यात केतन म्हणतो, ही माझी मैत्रीण दिल्लीतली कृती आहुजा, कोकणात गणपतीसाठी आली आहे खास। सगळे प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत असतात आणि केतनकडेही पाहतात। प्रत्येकाच्या मनात वेगळे काहीतरी विचार सुरू असतात, ते तुम्ही तर ओळखू शकता मंडळी। अहिल्या आणि शरदचा मुलगा भूषण कडू म्हणजे केतन असतो। शुभांगी गोखले आत्या असतात। आजी आजोबा, काका काकू, आत्या, त्यांची मुलं, असं मोठं कुटुंब, असं मोठं घरत कुटुंब दाखवलेलं आहे। कृतीला केतन सगळ्यांची ओळख करून देतो। ती सगळ्यांना नमस्कार करण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यात आप्पा म्हणतात, सगळ्यांच्या पाया पडशील तर बाई कंबर मोडून जाईल। त्याचे काका विचारतात, तुझी कॉलेजमधली मैत्रीण का रे केतन। तेवढ्यात अहिल्या म्हणते, काहीतरी काय आप्पा, कॉलेजमधली असते तर मला माहीत नसतं झालं का। तेवढ्यात तिची मुलगी म्हणते, आई जसं काय तुला आमच्या कॉलेजमधले सगळे मित्रमैत्रिणी माहीत आहेत वाटतं। अहिल्या गप्प बसते। केतन म्हणतो, नाही, ही माझी दिल्लीतली मैत्रीण, 3 वर्षापूर्वी तिची आणि माझी ओळख झाली। कृती म्हणते, वैसे केतन आप सबसे बहुत प्यार करता है। ती माईंना विचारते, माई आपके घुटनों का दर्द कैसा है। तेवढ्यात जावई मध्ये बोलतो, आई ती तुम्हाला विचारते तुमच्या गुडघ्याचं दुखणं कसं आहे। तेवढ्यात कृती त्यांच्याकडे बघते। जावई म्हणतात, उनको हिंदी का सवय नहीं ना, इसलिए मैं बोला। मेरा वैसा नहीं, मेरा है ना, मैं दुबई में था ना, इसलिए प्रभुत्व है हिंदी के ऊपर। अर्ध हिंदी आणि अर्ध मराठी असं गोड संभाषण जावयाचं दाखवलेलं आहे। घरतांचे जावई अशोकराव। कीर्ती म्हणते, हो दीपाली ताई के हस्बंड। लगेच दीपाला ताई खुश होते आणि म्हणते, अरे वा, मस्त आहे ना ही मुलगी। शरद याच्या मनात प्रश्न येतो, अरे सगळं ठीक आहे, पण ही घरात राहणार कुठे। खरं तर मंडळी, एवढं मोठं गावचं घर आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये एक पाहुणा आला आहे आणि तो राहणार कुठे हा प्रश्न पडतो, हे जरा विचित्रच वाटतं।
सगळे तर्कवितर्क झाल्यावर आजोबा म्हणतात, एवढं मोठं घर आहे, कुठेही राहील, त्यात काय एवढं. कीर्तीला एकीकडे केतनची बहीण छळत असते, तुझे इस घर की बहू होने से कोई नहीं रोकेगा, अगर तू अच्छा बर्ताव करेगी तो. आणि दुसरीकडे केतनला त्याचे भावंड छळत असतात. हॉटेलमध्ये गेल्यावर त्याला विचारतात, कीर्ती कुठे भेटली, कशी भेटली, काय करते, काय नाही, सगळ्या तिच्याबद्दल गप्पा चालू असतात. सगळं झाल्यावर, अरे पण घरात तू सांगणार कसं, आईला काकूला सांगणार कसं, हे ऐकल्यावर केतनच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. इकडे केतनच्या बहिणीला या दोघांबद्दल 100% खात्री असते की हे नुसते मित्रमैत्रिणी नाहीत, तर यांच्यात त्यापुढचंही नातं आहे. सगळं कुटुंब जेवायला बसलेलं असतं. मोठ्या बहिणी जेवण वाढत असतात. तेवढ्यात कीर्ती वरणाचं भांडं घेते आणि सगळ्यांना वाढायला जाते. ती वाढत असताना सगळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. तेवढ्यात अहिल्यामध्येच बोलते की वहिनी, आपल्या केतनसाठी एक स्थळ येणार होतं ना कोल्हापूरचं, काय झालं त्यांचं. वहिनी म्हणतात, हो हो येणार आहेत ना 2-3 दिवसात. हे ऐकल्यावर कीर्तीतला धक्का बसतो आणि ती हातून डाळ सांडते. आजोबा म्हणतात, पोरी तू पण बस, तू पाहुणे आहेस ना. कीर्ती म्हणते, नहीं नहीं आपा, मैं दीपाली ताई और काकू के साथ खा लूँगी, और वैसे भी मुझे खाना परोसना बहुत पसंद है. तेवढ्यात आत्या टोमणा मारतात, चिंच लपवता येते पण डोहाळे नाही बरं. ती म्हणते, मतलब. त्याचा अर्थ फक्त कुसुम आत्याच सांगू शकते. जेवणं खावणं झाल्यावर रात्रीच्या वेळेस दोघे मोठे भाऊ आणि दोघी जावा गप्पा मारत बाहेर उभ्या असतात. त्यांच्या गप्पांमध्ये पण टक्के टोमणेच दिसतात. ते मनात एक आणि तोंडात एक असं त्यांचं बोलणं असतं. आईला बोलते, वहिनी मला काही मदत करता येत नाही. तेवढ्यात वहिनी म्हणतात, करता येत नाही ना पण, म्हणजे नाही तुला वेळेनुसार कामानुसार करता येत नाही ना मदत, तुझी इच्छा असते तरीसुद्धा, म्हणजे हा गोड बोलून टोमणा असतो. तेवढ्यात थोरली जाऊ म्हणते, मला तू येतेस ना तेवढंच खूप चांगलं वाटतं, बाकी कामाचं काही नाही विशेष. तेवढ्यात अहिल्या म्हणते, वाटत नाही म्हणजे आपल्या बायकांच्या दगदगीचं ह्या पुरुषांना काहीच वाटत नाही असं मी म्हणते. आता हेच बघा ना, गणपती 1.5 दिवसाचा करायचा, या विषयावर हे दोघं भाऊ गेल्या 4 वर्षापासून बोलायचं म्हणतायत, पण अजूनही बोललेले नाहीत आप्पांशी. शरद म्हणतो, मला कळतंय, वहिनींची धावपळ होते, मला दिसतंय सगळं. भाऊ म्हणतात, यावर्षी आपल्या गणपतीला 125 वर्ष पूर्ण होतील. आप्पांना वाईट वाटेल त्या विषयावर बोललं तर. लगेच अहिल्या म्हणते, बोलणं गरजेचं आहे ना पण. मग शरद म्हणतो, आपण असं केलं तर भाऊ, तू आणि मी आप्पांशी बोलूया. वहिनी आणि अहिल्या माईंशी बोलतील. अहिल्या म्हणते, आम्ही तयार आहोत. काय वहिनी. केतन कीर्तीला घेऊन रात्रीच्या वेळेस गावाची सफर करत असतो. गावाच्या एका सुंदर तलावावर तो तिला घेऊन जातो, जिथे दिव्यांची आरास सजलेली असते. सुंदर असा नजराणा असतो. ते पाहून कीर्ती म्हणते, वाव, व्हेरी नाईस, ब्युटिफुल, अमेझिंग. दोघे मस्त गप्पा मारत बसलेले असतात. कीर्ती केतनला म्हणते, आपल्या लग्नाचं सोड, तुझ्या लग्नाविषयी गप्पा चालल्यात घरामध्ये. तेव्हा केतन म्हणतो, गेल्या 2 वर्षापासून माझ्या लग्नाचं बघतायत सगळे, पण असं काही होणार नाही. पुढच्या 7 दिवसात तू घरच्यांना इम्प्रेस कसं करायचं हे मी तुला सांगतो. कीर्ती स्वप्न बघत असते केतनसोबत लग्न होण्याचं आणि अशा सुंदर एकत्र कुटुंबात राहण्याचं. केतन तिला म्हणतो, एवढ्या मोठ्या घरात गर्दीत राहशील तू. कीर्ती म्हणते, गर्दी. त्यावर कीर्ती बोलते, अगर आसमान में अनगिनत तारे ना हो तो चांद खुश रह पाएगा, वैसे ही घर में बहुत सारे लोग बहुत ज़रूरी होते हैं, वो गर्दी नहीं होती है. हे ऐकून केतन आणखीच तिच्यावर इम्प्रेस होतो. त्यांच्या गप्पांच्या नादात सकाळचे 4 वाजलेले असतात. त्यांना कळतही नाही फोनची रिंग वाजते आणि ते घाईघाई उठून घराकडे निघतात. केतन तिला सांगतो, पहाटे माई तुळशीची पूजा करायला तुळशी वृंदावनापाशी येईल, तूही तिथे जायचं. ती तुला विचारेल, काय गं एवढ्या सकाळी कशी. तू सांगायचं, माई मुझे आदत है जल्दी उठने की. म्हणजे मग माई लगेच इम्प्रेस होईल. पण होतं भलतंच. कीर्ती चक्कर येऊन तुळशी वृंदावनावर पडलेली असते आणि सगळे घरातले लोक तिला बघत असतात, नक्की काय झालं, नक्की काय झालं. तेवढ्यात येतो केतन. सगळे तिला प्रश्न विचारायला लागतात, बरं वाटत नाही आहे तुला, तू इथे काय करत होतीस, तुझं माईकडे काय काम आहे. तेवढ्यात मध्ये केतन बोलतो, नाही तिला सकाळी लवकर उठून योगा करायची सवय आहे.
ते नाही का विष्णू मुहूर्त, तेवढ्यात आत्या म्हणते विष्णू मुहूर्त नाही ब्रह्ममुहूर्त. हां हां, मी तिला सांगितलं होतं सकाळी माई पहाटे लवकर उठतात त्यावेळेस तू पण उठ आणि तुझा योगा क्लास कर म्हणून. असं तो तिच्या चुकीवर पांघरून घालायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात तिथे येतात भटजी. भटजीवा म्हणतात, अरे वा वा, आज केतन जोड्याने पूजेला बसणार वाटतं. आईला म्हणते काय गुरुजी तुम्ही आल्या आल्या कशाला गाठी बांधताय, ती माझ्या मुलाची फक्त मैत्रीण आहे. गुरुजी म्हणतात, अरे बा छानच की, लग्नाआधी बायको चांगली मैत्रीण असायलाच हवी. वा. त्यानंतर सगळे आतमध्ये घरात येतात आणि गणेशाची पूजा सुरू होते. त्यावेळेस एक सुंदर गाणं होतं, ओंकार स्वरूप रूप गणेशाचे. पूजा चालू असते आणि कीर्ती व्हिडिओवर ब्लॉग बनवत असते. सगळे तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघतात. केतन म्हणतो जरा असा पदर घेत असा गदर, पण तिला काही कळत नाही. तेवढ्यात अहिल्या मोठ्या बहिणींना पैसे देत असते. हे घ्या वहिनी, तुम्ही दिसलात म्हणून तुमच्याकडे देते. सगळ्यांसमोर ती त्यांना पैसे देऊ करत असते आणि म्हणते, ठीक आहे सगळं तुम्ही करता पण पैसे आम्हीच देतो. 60,000 आहेत, मोजून घ्या. उगीच तुम्हाला लागले आणि आम्ही दिले नाही असं नको व्हायला. अहिल्या बोलते, इतके वर्ष खर्च आम्हीच करतोय पण तरीसुद्धा. तिच्या मोबाईलच्या नादामध्ये ती प्रेक्षकांना मोदक दाखवत असते. त्यातला उचलून एक मोदक ती खाते आणि बोलते, वाव व्हेरी टेस्टी. तेवढ्यात त्या दोघींची नजर हिच्याकडे जाते. अगं हे काय केलंस तू, प्रसाद येतो, भोग आहे, तू कसं काय खाल्ला. तेवढ्यात तिथे आजी आणि मोठ्या काकू येतात. कसे, अरे 20च मोदक कसे. वहिनी म्हणतात मनातल्या मनात, अरे मी तर 21 ठेवले होते, काय झालं, कसं झालं. त्या गडबडीत बाहेर निघून जातात. दुसऱ्या दोघीजणी कीर्तीला विचारतात, अगं तुला कळत नाही का, प्रसाद होता तो. ती बोलते, मुझे पता नहीं था ये भोग था, सॉरी. हमारे यहाँ रहना है ना, तो देवाला दाखवायच्या आधी बिलकुल नाही खाना, समजलं. आता सगळे एकत्र जमलेले आहेत. गणेशाची आरती होते आहे, सुंदर एक गाणं होतं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे पण मनात काहीतरी वेगळंच. गणपतीची आरती होते. प्रसाद वाटायला कीर्ती उभी राहते. घरातले म्हणतात, पाहुणी प्रसाद वाटते, तुम्हाला काही कामं करता येत नाही का रे पोरांनो. दोघे मोठे भाऊ वडिलांना घेऊन शेतात फिरायला जातात आणि तिथे त्यांना आप्पांना काहीतरी सांगायचं असतं. पण आप्पा हे दोघं एक बोलतात आणि आप्पा वेगळंच बोलत असतात. इकडे स्वयंपाकगृहामध्ये माईंसाठी अहिल्या आणि मोठ्या बहिणी काहीतरी सांगणार असतात, पण माई वेगळं बोलतात आणि ह्या दोघी वेगळंच बोलत असतात. माई म्हणतात, ही घे ऋषीपंचमीच्या सामानाची यादी. मोठी बहिणी म्हणते, हो हे काम संपवते आणि मग जाते. माई म्हणतात, सावकाश जा, निवांत होऊ दे, काही घाई नाही आपल्याला. अहिल्या म्हणते, काही म्हणा हा माई, मुंबईमध्ये सावकाश आणि निवांत हे शब्द ऐकायलासुद्धा मिळत नाहीत. माई म्हणतात, हो ना, अहिल्याची खूप दगदग होते. अहिल्या म्हणते, दगदग काय माझ्या एकटीची होते का माई, इथे बहिणी पण किती राबतात. बहिणी म्हणतात, काय नाही गं, आम्हाला सवय आहे कामाची. माई म्हणतात, थांबा थांबा, दोघींच्या प्रेमाला किती कट आला आहे. शेतीच्या कामाविषयी चर्चा चालू असते. शरद म्हणतो, भाऊ तुला आता हे करायचं आहे ना, ठीक आहे मी पैसे पाठवतो, तुम्ही ते करून घ्या. आप्पा म्हणतात, तो तरी किती करणार ना, आपणही समजून घेतलं पाहिजे. मोठे भाऊ म्हणतात, हो सगळी सोंगा आणता येतात पण पैशाचं नाही आणता येत ना आप्पा. स्वयंपाकगृहामध्ये वहिनी बोलणार की अहिल्या बोलणार असं ठरत असतं. तेवढ्यात माई म्हणतात, छापाकाटा करा आणि ठरवा कोण बोलणार ते. तेवढ्यात अहिल्या म्हणते, माई बसा ना, सांगते. कसं आहे ना, इतक्या सगळ्या माणसांची उठबस, सोय गैरसोय पाहणं आणि सुनंदा वहिनींना आता ते झेपत नाही, म्हणून आमचं असं ठरलं आहे. सुनंदा वहिनींना झेपत नाही म्हणून सुनंदा वहिनी, अगं तू असं का बोलतेस, मला झेपत नाही म्हणजे. ही म्हणते, मग तसं नाही आहे का, अगं पण सगळा भार तू माझ्या खांद्यावर का टाकतेस. माई म्हणतात, पुढच्या वर्षापासून कशाला, आत्तापासूनच आराम करा ना, मी आहे ना अजून, मी करेन सगळं. माई म्हणतात, दीपाली चल आपण जाऊ ऋषीपंचमीचं सामान आणायला. तेवढ्यात थोरली सून बोलते, नाही माई राहू द्या, मी आणते. तेवढ्यात माई म्हणतात, अगं नको, इच्छा नसताना काहीच काम करू नये माणसाने. आईल्या म्हणते, असं नाही आहे, आम्ही जातो, चला बहिणी. कीर्ती आपणना पत्त्यांचा कॅट गिफ्ट म्हणून देते आणि जुन्या आठवणींमध्ये रमते. म्हणते, आमच्या घरामध्ये मोठे सण असले की सगळे एकत्र बसतात आणि ताश खेळत असतात. मेरी मम्मी थी तब हम एक साथ दिवाली में ताश खेलते थे. आप्पा म्हणतात, काही लोक देवालाही प्रिय असतात.
ते नहीं आपा, मेरी माँ जिंदा है, लेकिन मेरे मम्मी पापा का डिवोर्स हुआ है, इसलिए वो साथ नहीं है. आप्पा म्हणतात, अरे देवा, मला वाटलं की. आप्पा म्हणतात, रक्ताची आणि मनाची नाती कायद्याच्या कलमाने तुटत नसतात. ती म्हणते, जब मेरी मम्मी हमें छोड़ के गई थी तब मैं बहुत अकेली पड़ गई थी. केतनला तिला हे बोलणं थांबवायचं असं तेवढ्या त्याच्या हातातून ग्लास पडतो आणि कीर्ती धावत त्याच्याकडे येते. त्याला विचारते, लगा तो नाही. इकडे या दोघी जावा बाजारात आलेल्या असतात. आईल्या बहिणींवर रागवलेले असते. या बहिणी ना नुसतं पुढं पुढं करतात, पण कुठलं डिसिजन यांना घेता येत नाही. तेवढ्यात बहिणी म्हणतात, अगदी बरोबर बोलतेस हां आईल्या, तुला सगळं कसं जमतं. त्या दोघींचा बाजारातच वाद सुरू होतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुला निशाणा साधणं चांगलं जमतं बरं का. मी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली असं म्हणताय तुम्ही. नाहीतर काय. वहिनी, तुम्हीच माझा कामाचा व्याप वाढून सगळं माझ्यावर टाकताय. मोठ्या बहिणी म्हणतात, म्हणजे मी तुझी बाजू घेते ही माझी घोडचूक झाली म्हणायची. आत्ता काय चाललं आहे ते सगळ्यांच्या मनात ते सांगा ना तुम्ही, माझ्यावर कशाला ढकलताय सगळं. आईल्या म्हणते, यू नो व्हॉट, मला हा वादच नको आहे. थांबवून टाकू हे गणपती प्रकरण. 1.5 दिवसाचा तरी कशाला पाहिजे. वहिनी म्हणतात, हो ना, मग तसं जाऊन सांग ना माईंना, मला कशाला बोलतेस. हो, ते सुद्धा आता मीच सांगते. केतन कीर्तीला घेऊन गावाच्या तलावाकडे आलेला असतो. तो तिला म्हणतो, आपलं दिल्लीमध्ये काय ठरलं आहे. तू घरच्यांसमोर बहुवाली इमेज करायची आहे. तू काय सांगत सुटली आपणना सगळं, कळत नाही का तुला. कीर्ती म्हणते, सॉरी काय सॉरी. ती बोलते, माझ्या आईबाबांचा डिवोर्स झाला आहे, त्यात तुला तरी काही फरक नाही ना पडत. तो बोलतो, मला नाही पडत, पण हे माझ्या घरच्यांच्या पचनी पडणार नाही आहे. तू मला माझ्या घरात हवी आहेस. तू कीर्ती केतन घरात व्हावंस असं मला वाटतं. ती स्माईल देते आणि मनोमन खुश होते. रात्रीची वेळ आहे आणि सगळे झोपाच्या तयारीत असतात. घरातली लेक म्हणजे दीपाली बाहेर सोप्यावर येऊन झोपते. तेवढ्यात कीर्ती तिथे येते. तिला विचारते, अरे आप यहाँ क्यों सोए हो. ती बोलते, वो आत्या है ना, बहुत खर्राटे, बहुत घूरती है, इसलिए मैं यहाँ आके कान में हेडफोन डाल के सोती हूँ. कीर्ती तिला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. तिच्या रूममध्ये भरला मोठा पसारा पडलेला असतो. तेवढ्यात दीपाली म्हणते, बापरे, एवढा पसारा आमच्या घरामध्ये साफसफाई करताना किंवा रूम बदलतानाच असतो बाबा. ती सगळे कपडे गोळा करून ठेवते. तर ती म्हणते, मेरू पर्वतच करून टाकला असतो. आणि दोघी मस्त बेडवर झोपतात. झोपताना त्यांच्या गप्पा सुरू होतात. दीपाली म्हणते, मला कौतुक वाटतं हां तुझं कीर्ती, तुझे सगळे निर्णय तुला घेता येतात. नाहीतर आम्ही भाजीत फोडणीला तेल किती ओतायचं प्रवासाला निघताना साडी कोणती नेसायची इथपर्यंत सगळं विचारायचं. बाई पण दुसरं काय. कीर्ती म्हणते, बाईपण मतलब. ही म्हणते, बाईपण म्हणजे बाईसारखं वागणं. ती म्हणते, जोपर्यंत आई पण येत नाही ना तोपर्यंत बाईपण सिद्ध करण्याच्या सगळ्या मोहिमा फसतात. माझ्यासारख्या. आई नाही झाली ना अजून. कीर्तीमध्ये कुछ प्रॉब्लेम आहे क्या. नाही काही प्रॉब्लेम नाही गं. ते गणेशाची कृपा होईल तेव्हा होईल, बघू. गजाननाची कृपा होऊन पार्वतीची गौरी केव्हा होते याची वाट बघते मी. कीर्ती म्हणते, आप ॲडॉप्ट क्यों नाही कर लेते. ही बोलते, दत्तक. अगं पण आपलं ते आपलंच ना. तेवढ्यात कीर्ती म्हणते, गणेश जी ने भी पार्वती माँ के कोख से कहा जन्म लिया है, फिर भी वो माँ कहलाती है ना. दीपाली म्हणते, हां पण तुझे विचार तुझ्यावर राहू दे, एवढं सोपं नसतं ते. कुठे पार्वती, कुठे दीपाली, तुझं उगाच काहीतरी. झोप तू. सकाळ होते. कीर्ती योगा करण्यासाठी रानातल्या बगीच्यामध्ये आलेले असते. तिथे आजोबा आणि एक छोटा मुलगा गुपचूप सिगारेट पित असतात. तिला सिगारेटचा वास येतो म्हणून त्या दिशेने जाते, तर तिथे आजोबा असतात. ती बोलते, आप्पा आप सिगारेट पी रहे हो, ये सेहत के लिए अच्छा नहीं होता है. और ये आप गुपचूप कर रहे हो, आपका बड़ा सिगरेट मुझे अब मालूम हुआ है. आप्पा म्हणतात, मलाही तुझं सिगरेट माहिती आहे. ती बोलते, मेरा क्या सिगरेट है. मुझे पता है, तू शादी करके हमारे घर में आने वाली है, ये सिगरेट मुझे पता है. तू केतन से प्यार करती है, इसके वास्ते तू कोकण में आई है, नहीं तो ऐसा कोई इधर इतने दूर आता है क्या. मग तिथे दोघांची डील होते की माझं सिगरेट तुम्हाला माहिती आहे, तुमचं सिगरेट मला माहिती आहे, आपण दोघांनीही एकमेकांची सिगरेटं सांभाळायची. त्यानंतर घरातले सगळे मस्तपैकी बाईकवरून फिरायला निघालेले असतात. कोकणातल्या निसर्गाचा आस्वाद घेत असतात. कोकणातल्या बागा, समुद्रकिनारे,
मस्त एन्जॉय करत असतात. कीर्ती सगळ्यांना योगा शिकवत असते. आत्या आणि आजीमध्ये चर्चा चालू असते. हुशार आहे पोरगी. आत्या म्हणते हो खूपच हुशार आहे. सगळे एकत्र जेवायला बसलेले असतात आणि तिथे सुरू होतो सगळ्यांचा वाद. प्रत्येकजण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असतात. आम्ही शहरात राहतो, पैसे कमवतो म्हणून सगळं इथे चालतं, असं शरद आणि अहिल्याचं म्हणणं असतं. तर मोठे भाऊ आणि वहिनी म्हणतात आम्ही इकडे सगळं सांभाळतो आहे म्हणून सगळं सुरक्षित आहे. तुम्ही पिकनिकसारखे येता आणि 4 दिवसात परत जाता. बाकी सगळं तर आम्हालाच करावं लागतं. पैसे देता म्हणून काय उपकार करता की काय. म्हणतात मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की 1.5 दिवसाचा गणपती करायचा आहे. बाकीचे सगळे ऑब्जेक्शन घेतात. कुणाला विचारून करताय, काय करताय, आम्ही या घराचे सदस्य आहोत. असे प्रत्येकजण आरोप प्रत्यारोप करत खूप मोठा गोंधळ होतो घरामध्ये आणि वादावादी सुरू होते. सगळे स्तब्ध होतात. आप्पा आणि माई एकांतात झाडाखाली बसलेले असतात. आप्पा म्हणतात जानकी, तुला वाटलं होतं का आजचा दिवस कधी पाहावा लागेल? गौरी गणपती त्यांच्या दृष्टीने फक्त जबाबदारी आहे, पण आपल्यासाठी तो उत्सव असतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं ऐकलं की पुढच्या वर्षी आपण पाहू की नाही असं वाटत असतं. माई म्हणतात दुसऱ्या दिवसाचा सूर्य आपण पाहू शकेल का नाही हे प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणात माझ्या मनात येत असतं. त्यामुळे सगळे एकत्र असताना प्रत्येक क्षण मी जगून घेत असते. आप्पा खूप हळवे होतात आणि रडायला लागतात. माई त्यांना म्हणतात असे हळवे होऊ नका, खचून जाऊ नका. कसेही असलो तरी या घराचे आपण खांब आहोत, स्वतःला जपा. माई म्हणतात घराची परिस्थिती फार वेगळी झालेली आहे. चुकून मी तुमच्या आधी जर गेले तर घरातल्या परंपरांचं ओझं मुलांवर टाकू नका. आणि दोघं खूप रडतात. घरातली लेक शुभांगी गोखले असतात. त्या शरदला येऊन बोलतात तुम्हाला माहिती आहे का, लहानपणापासून आपले सगळे निर्णय आई आप्पांना विचारून आपण घेत होतो आणि हाच मोठा निर्णय तुम्ही त्यांच्यावर लादलात. तुम्हाला माहिती आहे का आई आणि आप्पा आतून किती हादरलेत ते. त्यांची फार वाईट अवस्था झाली आहे दादा. माई भाऊंकडे येतात आणि म्हणतात तुम्ही सगळ्यांनीच ठरवलं आहे 1.5 दिवसाचा गणपती आणायचा, तर पुढच्या वर्षी गौरीची पावलं घराला काही लागणार नाहीत बाबा. मला असं वाटतं यावर्षी आपण गावजेवण घालूया. भाऊ आणि वहिनी म्हणतात गावजेवण? शरद करेल का एवढा खर्च? माई म्हणतात शरदकडे पैसे मागण्याची माझी इच्छा नाही. तुला होणार असेल तर कर, नाही तर मला आत्ताच सांग. तुझी जर ओढाताण होणार असेल तर नको करू बाबा. भाऊ म्हणतात नाही माई, होईल, मी करतो काहीतरी पैशाची व्यवस्था. दीपाली कीर्तीला समजाव, उद्या गौरी येणार आहेत आणि ही पैठणी तुला नेसायची आहे. ती बोलते गौरी? गौरी कोण रिलेटिव्ज आहे तुम्हारी? तर सगळे हसायला लागतात. म्हणतात गौरी म्हणजे गणपती बाप्पाची आई पार्वती माता येणार आहे. गणपती बाप्पा मामाकडे 5 दिवस आलेले असतात. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर पार्वती माई गणपती बाप्पांना घेऊन जायला येत असतात. म्हणून गौरी गणपतीचा सण असं म्हटलं जातं. माई गौरीला सजवायच्या तयारीत असतात. आत्या म्हणतात माई गावजेवणाचं ठरलं आहे का? ती म्हणते हो हो ठरलं आहे व्यवस्था. भाऊ करणारे पैशाची व्यवस्था. तू सांग सगळ्यांना आमंत्रण. आत्या शरददादाकडे येते आणि म्हणते शरददादा येतोच ना गौरी आणायला? कृतीसुद्धा 9वारी साडी नेसून मस्तपैकी गौराईला आणायला तयार झालेली असते. सगळे तिच्याकडे बघतच बसतात. कीर्ती घराण्यातली साडी नेसलेली असते. ती तेलाचा दिवा सावरत असते. तेवढ्यात आजी म्हणतात अगं तेलाचा दिवा सावरतेस खरी, पण त्यात तेल असेल तर तो तेवेल ना. मग कीर्ती त्यात तेल टाकते आणि तेलकट हात साडीला पुसते. तेवढ्यात आईला तिथे येते आणि तिच्यावर खूप ओरडते. जिला जर महत्त्वाची वस्तू जपता येत नाही, तिला इतर नाती काय जपता येणार आहेत? जिच्याकडे तिची आई नाही आहे तिच्यावरती संस्कार कसले असणार आहेत? हे ऐकून कीर्ती तिला म्हणते इनफ आंटी, आप मेरे माँ के बारे में क्या जानते? त्यावेळेस केतन तिला अडवतो आणि बोलतो शांत बसतो. ती बोलते शांत कशी बसा? तुझ्या प्रेमासाठी माझ्या आईवडिलांचा किंवा माझा अपमान होत असेल तर मी किती वेळा सहन करू? मी हे कायमचं सहन नाही करू शकत. कीर्ती रागाने जायला निघालेले असते. सगळे तिला निरोप देत असतात. पण माई तिच्यासाठी दही आणायला आत जातात आणि तिकडे चक्कर येऊन पडतात. मग सगळी धावपळ सुरू होते. कीर्तीही थांबते. डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात काय नाही झालं माईंना, थोडी काळजी घ्यावी लागेल. माईंचं औषध म्हणजे तिची माणसं आहेत, बाकी काही नाही. थोड्या वेळाने आजी
म्हणजे माई मोदक करायला बसलेले असतात, तिथे कीर्तीही बसते. माई कीर्तीला मोदक कसे करायचे शिकवत असतात. दुसरीकडे बाकीचे सगळे पुरुष मंडळी गाव जेवणाच्या तयारीला लागलेले असतात. माईच्या आणि कीर्तीच्या गप्पा सुरू असतात. त्यावेळेस कीर्ती म्हणते, माई मला एक सांगू, तो गणपतीच्या प्रसादातला मोदक होता ना, तो मी खाल्ला होता. आय एम सॉरी. माई म्हणतात, त्या दिवशी कळलं असतं तर नक्कीच रागवले असते, पण ठीक आहे, तुझा प्रामाणिकपणा मला खूप आवडला. त्यानंतर कीर्ती बोलते की माई मुझे पता है उस दिन आपको चक्कर नहीं आया था, आपने नाटक किया था. माई आश्चर्याने तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, अगो तुला माहीत होतं का? हां. मग माई म्हणतात, तुला जर माहीत होतं तर मग का थांबलीस? कीर्ती म्हणते, माझ्यामुळे कोणाचं घर तुटू नये असं मला वाटतं. और एक घर बिखरता हुआ मैं नहीं दे सकती. हे बोलत असताना माई तिच्याकडे आपुलकीने आणि प्रेमाने पाहत असतात. तेव्हा त्या तिला म्हणतात की हे बघ, तुला जर इथे राहायचं असेल ना कायमचं, तर माझ्यासारखं नाटक तुलाही करावं लागेल. आणि दोघी एकमेकांना टाळ्या देतात आणि खदखदून हसत असतात. जुनं ते सोनं असं उगीच म्हणत नाहीत. मंडळी, माईंनी दोघा भावांना खूप छान पद्धतीने कामाला लावलं होतं. मोठ्या भाऊंना पैसे गोळा करायला लावले, तर शरदला म्हणजे धाकट्या भावाला शेतात काम करायला लावलं. म्हणजे कोणतंही काम छोटं नसतं किंवा मोठं नसतं, कोणत्याही कामात कष्ट नसतात किंवा आराम असतो, हे ज्याची त्याला जाणीव व्हावी ह्या उद्देशाने त्यांनी तो निर्णय घेतलेला असतो. आणि हे काम करत असताना दोघांनाही त्यांच्या चुकांची जाणीव होत असते. शरद जिथे काम करत असतात तिथे कीर्ती येते आणि त्यांना विचारते, अंकल आपको ये काम सब पता है? हाँ तो क्या, मैं बचपन का इधर का हूँ, मुझे सब काम आता है. भाऊ ने सब सिखाया है मुझे बचपन में. स्विमिंग करना, फार्मिंग करना, ये सब शिकाया मुझे भाऊ ने. मग ते अडकलेलं लाकूड कसं काढायचं बाहेर ते तिला शिकवतात. दोघं मिळून लाकूड काढतात आणि जाता जाता शरदला म्हणते, ओ मतलब भाऊ आपके गुरु है, लेकिन एक बात बताओ अंकल, आपके गुरु आज बहुत टेंशन में घूम रहे हैं. गाँव जीवन के लिए वो पैसा इकट्ठे करने के लिए घूम रहे हैं. शायद उनको आज आपकी बहुत ज़रूरत है. हे ऐकून शरदला थोडंसं दुःख होतं आणि तो विचारात जातो. कीर्ती तिथून निघून जाते. दोघा भावांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव होते. कोण पैसा कमवतं तर कोण शरीराने खूप राबत असतं. दोघांना एकत्र भिजलेले येताना पाहून वडील मनोमन खूप खुश होतात. त्यांना त्यांचं बालपण आठवतं आणि ते खूप आनंदाने त्यांच्याकडे पाहत असतात. गाव जेवणाची तयारी पूर्ण झालेली असते आणि गावातले लोक जेवायला येत असतात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म. जेवणाच्या पंक्ती उठतात. गणपती बाप्पा जायची तयारी होत असते. आता गणपती विसर्जनासाठी सगळी शेवटची आरती करणार, गणपती बाप्पाला गारानं घालणार असतात. प्रत्येकजण आपल्या मनातलं बोलतो आणि होय महाराजा असं म्हणत असतो. तिथे असलेल्या तरुण मंडळींना गणपती 1.5 दिवसाचा केला हे मान्य नसतं. ती तरुण मंडळी एकजुटीने एकत्र येतात आणि म्हणतात, पुढच्या वर्षीसुद्धा आमचा गौरी गणपती 7 दिवसांचा असेल, होय महाराजा. असं म्हटल्यावर सगळे आनंदित होतात. माई आप्पासुद्धा खूप आनंदी होतात. आणि शेवटी येते अहिल्या. थोडीशी तिच्या अहंकाराची जाणीव झालेली असते. तिच्या सासूबाईंनी तिला समजावून सांगितलेलं असतं, अहिल्या तुझ्या मनातला राग आणि अहंकार सोड. तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आला होतात ना सुना म्हणून, त्यावेळेसही माझ्या मनात अशी चलबिचल सुरू होती. पण नवीन मुलीला स्वीकारताना तिच्याकडे सून म्हणून नाही बघायचं, तर ती आपली मुलगी आहे म्हणून जर पाहिलं तर सगळं सुखकर होईल. तिच्या मनात थोडासा प्रकाश पडतो आणि ती देवाजवळ प्रार्थना करते, माझ्या मनातला अहंकार जळू दे आणि मला आनंदी राहण्याची सुबुद्धी दे. मग ती कीर्तीला पुढे बोलवते. कीर्तीला आणि केतनच्या हातामध्ये ती आरतीचं ताट देते. दोघंही जोड्याने आरती करा असं म्हणते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला असतो आणि अशा रीतीने सगळे पुन्हा एकत्रात आनंदात गणपती साजरा करण्याचा निर्धास्त करून खुश झालेले असतात.
असा हा सुंदर आणि कौटुंबिक चित्रपट आहे. कोकणातलं निसर्गरम्य वातावरण त्याला लाभलेलं आहे. कलाकार 101 आहेत आणि त्यांच्या भूमिकाही खूप सुंदर वठवलेल्या आहेत. सगळ्या कलाकारांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.